गुड मॉर्निंग एव्हरीवन. वेलकम टू अंकिता अँड अंकितास क्लब. तर हा बेडरूम काल आम्ही जिथे झोपलेलो, मस्त मोठा बेडरूम आहे. आणि हा दुसरा बेडरूम. आणि हे वरती असं ओपन टेरेस टाईप आहे. डायनिंग टेबल आहे, मस्त ओपन स्पेस. इकडे ग्लास लावलेले आहेत आणि इथून हा एक डोअर ओपन केला की रस्ता जातो वरती टेरेसला. खूप ऊन आहे, ठीक आहे. मोठं एवढं टेरेस आहे, बघू शकता. इकडे मोस्टली सगळ्यांचे बंगलोजच आहेत. तो समोरचा बंगलो बघा किती मस्त आहे. तिकडे टेरेस, बाजूचा बंगलो. इकडे सगळ्यांचे बंगलोज आहेत. फक्त इथे कन्स्ट्रक्शन चालू आहे. बाजूचा बंगलो आमच्या. आणि अक्षरा पण आले आता टेरेसवरती. मस्त. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. कसं वाटतंय? खूप मस्त वाटतंय. तर मला खूप मजा येते. तुमचा टाइमपास काय? इथे एक छोटीशी कॅट पण आहे, पण मेल आहे. आनुष आणि मी त्याच्यासोबत एवढं खेळतो ना, तर स्वतःच पण आम्हाला खूप मजा येते त्याच्यासोबत. मजा येते. चला आता आपण जाऊ खाली. तिकडे कुठे? इथून आहे, बघू शकता. मस्त एकदम. आणि हे आता आम्ही खाली उतरतोय. मस्त बंगला आहे यांचा. हॅलो. तुला काय झालं? इथे का बसले अशी? हा, तुला काय झालं? आहे झालं. न्यू फ्रेंड भेटली आहे. ब्लॅक पॅन्थर. हा ओरिजिनल पॅन्थर आहे हा. जो खूप कमी आहे आपल्या इंडियामध्ये. इंडियामध्ये तर नाहीच आहे, स्पेशली बाहेरून मागवलेला आहे. किती मस्तीखोर आहे बघा. आणि आमचे राजाभाई. गुड मॉर्निंग. वेरी गुड मॉर्निंग. कैसा लग रहा है? बहुत अच्छा. फुल एंजॉय. अभी तैयारी करेंगे हम लोग. ये है किचन. पानी पीना. कितना बड़ा किचन. हे पण एक रूमच आहे, पण इथे खूप सामान ठेवलेलं आहे त्यांनी. आणि हे आहे मंदिर त्यांच्या घरातलं. छोटंसं मंदिर आहे. आणि ते आता डोर बंद ठेवला त्यांनी, नंतर दाखवीन मी. हाँ ये जगह पे ऐसा है. ओके ओके. आम्ही आता झालोय रेडी आणि आम्ही निघालोय आमच्या डेस्टिनेशनला. इथे डान्स चालू आहे. अनाईशा, अक्षराचा खूप एक्सायटेड झालेत. अंकित पण इथं रेडी होऊन बसलेला आहे. तर आम्ही थोड्याच वेळात निघणार आहोत. आणि आम्ही कुठे चाललो आहे ते पण एक मस्त सिक्रेटच आहे. आता तिकडे गेल्यावरच तुम्हाला कळेल आम्ही कुठे गेलेलो आहे. ओके, चलो बाय. फ्रेंड्स, आम्ही डायरेक्ट पोचलो होतो झूला, जे म्हैसूरचं नॅशनल पार्क आहे. आणि इतकं पॉप्युलर
पार्क आहे हे 7 किलोमीटर्सपर्यंत स्प्रेड झालेलं आहे. आणि लकीली पण नाही बोलू शकत मी, अनलकीली आम्हाला इतका क्राऊड भेटला तिकडे, कारण नुकताच रमजान पण संपला होता, तर खूप क्राऊड झाला होता. पण एन्जॉय केला आम्ही आणि वेगळे टाईप्सचे बर्ड्स बघायला भेटले आम्हाला तिकडे. खूप एक्सप्लोअर केलं. एक छोटंसं क्यूट फाउंटेन दिसलं आम्हाला तिथे. आणि त्याच्यानंतर मग आम्ही बघितलं पुढे अजून काय दिसतं आहे, किती ॲनिमल्स दिसत आहेत. तर आम्हाला लकीली टायगर दिसला बसलेला वरती मस्तपैकी, एकदम पोजमध्ये बसला होता तो. आणि त्याच्यानंतर मग इथे अंकित अनायशाला घेऊन बघतोय कुठे, पण इतकं मोठं होतं ते. पण तिला घेऊन चालणं आम्हाला खूप जास्त नाही, तर तिला आम्ही जास्त चालवतच होतो की खाली चाल. त्याच्यानंतर मग आम्हाला इथे मोठी क्रेन दिसली, खूपच मोठी होती आणि एकदम मस्त स्पॉट झाली ती आम्हाला. त्याच्यानंतर मग आम्ही मस्त पिकॉक आम्हाला स्पॉट झाला, इतका ब्युटिफुल होता. अक्षर इथं मस्त मिकीसोबत सेल्फी काढते, इथे सेल्फीचं तिचं सेशन चालू होता आणि खूप एन्जॉय करत होती ती. आणि इथे अनायशा मस्त हे राजा भैया आहेत, हे खूपच एकदम चांगले होते आणि आम्हाला एवढे म्हणजे सपोर्टिव्ह. आणि इथं आम्हाला जे एक स्पॉट त्यांनी आम्हाला दाखवलेत की म्हणजे एकदम जे लोकलाईट जे असतात तर राहणारे त्यांना सगळं माहीत असतं, तर आपल्याला काय माहीत नसतं कुठे काय आहे, तर ते आमच्यासोबत होते स्टार्टिंगपासून. आणि इथे आम्हाला जिराफ दिसला. वाव, जिराफ तर म्हणजे एकदम मस्त, एकदम जवळून व्ह्यू झाला आम्हाला. ते खूपच जास्त जिराफ होते ॲक्च्युली खूप. आणि त्याच्यानंतर मग एक जिराफ तर आम्हाला लकीली खूपच जवळून व्ह्यू करायला भेटला ॲक्च्युली. आणि अनायशा खूपच एकदम खुश होते ते बघूनच, म्हणजे अगदी आपण नेहमी टी व्हीमध्ये बघणारा जो जिराफ आपण समोर बघतोय, लाईव्ह बघतोय, त्यांना इतकं मस्त वाटत होतं आणि खूप मजा आली. तर आता आम्ही आलो आहोत एका पूर्वा रेस्टॉरंटला. ते चांगला नाश्ता भेटतो, साऊथ इंडियन ब्रेकफास्ट. आणि त्याचं पण आम्हाला फिरून खूप भूक लागलेली. ही बघा, हिच्या तोंडावरती भूक कशी दिसून येते बघा. मला तर खूप भूक लागली. आणि ही भुकेनी भुकत होती आणि छोटा बुबू करत होती. इकडे बघ तिकडे. गाईज, इथे अंकितचा मैसूर डोसा आलेला आहे. आम्ही मैसूरमध्ये बसून मैसूर डोसा खातोय. आणि इथे आमचा ऑनियन उत्तप्पा आणि इथे भाईनी हा वडा आणि हे पागवलेला आहे इडली. आम्ही हा फर्स्ट टाईम. अंकित, टेस्ट करून बोल लवकर. खाऊ दे मला. तुझं रिॲक्शन बघूया कसं आहे. स्टार्ट. मस्त ना एकदम. इथे ऑनियन डोसा. अक्षरा एन्जॉईंग. सो फ्रेंड्स, आम्ही इथे दुसरा दिवस होता आमचा मैसूरमध्ये. आणि आमचं प्लॅन झालं होतं, तिकडचं खूप जुनं मंदिर होतं, चामुंडेश्वरी मंदिर, जे होतं मोठ्या डोंगरावर. तर तिकडे आम्ही प्लॅन केलं होतं जायचं. आणि इथं तुम्ही बघू शकता सगळं पूजाचे साहित्य होते. आम्ही काही घेतलं नाही, आम्हाला फक्त मंदिर बघायचं होतं मस्त. आणि खूपच जुनं होतं आणि खूपच सुंदर मंदिर होतं ते. आणि वरतून तुम्ही व्ह्यू बघू शकता, अख्खं मैसूर तुम्ही बघू शकता वरतून, इतकं सुंदर दिसत होतं. आणि तिकडे जी आहे सिस्टम मैसूरमध्ये खूपच क्लीन सिटी आहे आणि एकदम सिस्टमॅटिक होतं तिकडचं गव्हर्मेंट वगैरे. खूपच एकदम प्रॉपर अप टू डेट होतं तिकडचं सगळं. आणि सिटी एकदम खूपच छान होती तिकडे सिटी, आणि मला खूप आवडलं तिकडे.
तर नेक्स्ट आम्ही निघालो होतो आमच्या नेक्स्ट लोकेशनला, जे आहे म्हैसूर पॅलेस बघण्यासाठी. तर आम्ही इथे तिकीटसाठी थांबलोच होतो आणि हा एंट्री गेट होता. तर तिकीट्स आम्ही काढले. तिकीट्स ॲडल्ट्सचे जे होते ते 100 आणि लहान मुलांचे जे होते ते 50. तर ज्या दिवशी आम्ही गेलो होतो त्या दिवशी 14 एप्रिल होतं, म्हणजे आपल्या बाबासाहेबांचा जयंती होती. तर तिकडे मस्त सजावट केली होती. तर अक्षरा अनायशा तिकडे पाया पडायला गेले बाबांचे आणि त्याच्यानंतर मग आले मस्तपैकी. मग नंतर आम्ही एक्सप्लोर करायला गेलो पुढे आणि इतकं सुंदर मस्त पॅलेस होता तो. म्हणजे त्यावेळेस असं तिकडे बोललं जातं की जे राजा होते त्यांनी खूप म्हणजे तिकडच्या लोकांसाठी खूप काही केलं. म्हणजे अशी भरपूर जागा त्यांनी तर म्हणजे अशीच फ्रीमध्ये त्यांना सगळ्यांना देऊन टाकली होती. म्हणजे इतकं मोठी मोठी जागा आणि इतकं मस्त आहे तिकडे. आणि तुम्ही पॅलेस बघू शकता, त्याची जे त्यावेळेसचे जे टाईल्स तुम्ही बघू शकता, इतके सुंदर टाईल्स त्यावेळेस त्यांनी कसे बनवून घेतले असतील. सो गाईज, हा पार्ट 2चा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कळवा. लाईक करा, सबस्क्राईब करा. जे कोण माझ्या चॅनलवर नवीन आहेत ते नक्कीच सबस्क्राईब करा. आणि माझा 3rd पार्टचा जो नवीन व्हिडिओ नक्कीच लवकरच येणार. सो बाय.